मुलं अभ्यास करत असताना किंवा रीडिंग करत असताना बऱ्याच वेळेस एक सेंटेन्स वाचतात, 2-3 सेंटेन्स नंतर ते डिस्ट्रॅक्ट होतात आणि तेच सेंटेन्स डबल वाचतात. त्यामुळे त्यांची रीडिंग स्पीड कमी होते. पण मी एक अशीच टेस्ट सांगणार आहे, ज्यामुळे मुलांचं फोकस वाढेल, कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि त्यांची रीडिंग स्पीड वाढेल. या टेस्टला म्हणतात आइन्स्टाईन्स ड्रिल टेस्ट. यामध्ये एक पेपर, एक बुक, एक पेन आणि 3 मिनिट्स स्टॉपवॉच लागतं. यामध्ये कोऱ्या पेपरवर अगोदर हे सेंटेन्स लिहायचं आहे, आय ॲम हायली फोकस, नो वन कॅन डिस्ट्रॅक्ट मी फ्रॉम माय स्टडी, हे आतून म्हणायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही जे बुक रीड करायचं आहे ते बुक रीडिंगला घ्यायचं आहे. समजा मी रीड करतोय, द व्हर्टिब्रल कॉलम व्हेन व्ह्यूड फ्रॉम द साईड इज नॉट अ स्ट्रेट लाईन रादर हॅव बेंडिंग. समजा मला इथं डिस्ट्रॅक्शन आलं, मला काहीतरी आठवलं आणि पुन्हा मी ते डबल सेंटेन्स वाचण्याऐवजी मी इथं काय करतोय, स्टॉप होतोय, डिस्ट्रॅक्शन. इथं एक लाईन ओढायची, ज्यावेळेस डिस्ट्रॅक्ट होईल त्यावेळेस परत हे सेंटेन्स म्हणायचे आणि त्यानंतर तिथून पुढं परत लाईन चालू करायची. समजा दीज आर नॉर्मल कर्व्स अशी, आणि पुन्हा डिस्ट्रॅक्ट झाल्यानंतर पुन्हा इथं लाईन ओढायची. म्हणजेच 3 मिनिटामध्ये तुम्ही किती वेळा डिस्ट्रॅक्ट होतात हे तुम्हाला लक्षात येईल. समजा तुमच्या लाईन जर 10 झाल्या, त्या 3 मिनिटात तुम्ही 10 वेळेस डिस्ट्रॅक्ट झालात. पण डेली जर तुम्ही ही प्रॅक्टिस केली तर तुमच्या ह्या डिस्ट्रॅक्शनच्या लाईन कमी होतील आणि नक्कीच फोकस, अटेन्शन, कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि तुम्ही 3 मिनिटामध्ये कमीत कमी वेळा डिस्ट्रॅक्ट व्हाल आणि तुमची रीडिंगची स्पीड वाढलेली असेल. तर इतरांना हा व्हिडिओ शेअर करा.